सार्थ एकनाथी भागवत अध्याय 2 भाग 5 असे समजावे. उत्तम भक्त विषय सेवनामध्ये अशा रीतीने वागतात. आता याहून एक अगाध स्थिती आहे, तीही तुला सांगतो ऐक. देह, इंद्रिये, मन, बुद्धी आणि प्राण हीच बंधाची 5 स्थाने आहेत आणि त्यात क्षुधा, तृषा, भय, क्लेश, जन्म, मरण इत्यादी भरलेली आहेत. या 5ही ठिकाणी अत्यंत कष्ट असतात. यालाच संसार धर्म असे नाव आहे. परंतु श्री आत्माराम आपल्या भक्तांवर सदा सर्वदा प्रसन्न असतो, म्हणून त्याला भवभ्रम स्वप्नात सुद्धा शिवत नाही. अपरिहार्य क्षुधा लागली म्हणजे अन्नाच्या दिशेने इतरांचा प्राण व्याकुळ होतो. परंतु भक्त लोक हरिस्मरणामध्ये इतके गढून गेलेले असतात की त्यापुढे त्यांना क्षुधेची आठवणही होत नाही. अंतःकरणपूर्वक भगवत भक्ती केली असता भूक तहान यांची आठवण होत नाही. एवढी थोड प्राप्ती ज्यांना झालेली असते ते खरोखर संसार भयाने घाबरून जात नाही. संसाराचे भय मनामध्ये असते आणि त्यांचे मन हरिचरणामध्ये रंगून गेलेले असते. मग भयाला कोण मानणार? कारण तेथे मनाला मुळी मनोधर्मच राहत नाही. मनामध्ये द्वैत्याची भावना उत्पन्न होते व त्यामुळे संसार भय दृढावत जाते. अशा त्या मनामध्ये भगवंताची वस्ती झाली की द्वैतासह वर्तमान भवभयाची निवृत्ती सहज होते. देहबुद्धीमध्ये नाना प्रकारच्या तृष्णा म्हणजे वासना उठतात, पण तीच बुद्धी निश्चय करून हरीचे स्मरण करू लागली की तेथेच पूर्णपणे जळून जाते. त्या बुद्धीमध्ये मग जी तृष्णा स्फुरण पावते त्या तृष्णेमध्ये सहज नारायण प्रकट होतो. त्यामुळे तृष्णा वितृष्णा होते व पूर्णत्वात विरून जाते. याप्रमाणे भक्त असतात ते हरिस्मरणाने तृष्णारहित होऊन जातात. त्यामुळे इंद्रियांच्या क्लेशापासून ते अलिप्त राहतात. राजा, तोही प्रकार ऐक. कष्ट होण्याचे मुख्य बीज इंद्रियांच्या कर्मामध्ये असते. त्या इंद्रिय कर्मामध्ये हरिभक्तांना हरिभजनाच्या योगे ब्रह्मस्मरणच पूर्णपणे होत राहते. दृष्टीने पाहावयास जावे तो जे दृश्य दिसते त्या दृश्य पदार्थामध्ये नारायणच प्रकट होतो. कानाने शब्द ग्रहण करीत असता त्या शब्दाच्या ध्वनीमध्ये व अर्थामध्ये ब्रह्मच पूर्णपणे विराजमान होतो. नाकाने अनेक प्रकारचे गंध म्हणजे वास घेताना त्या वासांच्या ज्ञानामध्ये परमेश्वरच प्रकट होतो. त्याचप्रमाणे जिव्हा जे रस सेवन करते त्या रसांमध्ये स्वादरूपाने ब्रह्मरस प्रकट होतो. देहाला काही शीत, उष्ण आणि मृदू कठीण लागले तर त्या स्पर्श ज्ञानाने त्यांच्यामध्ये मूळचे चित्स्वरूपच पूर्णपणे प्रकट होते. आता हस्तपादादी कर्मेंद्रिय प्रवृत्ती ही ब्रह्माची स्फूर्ती स्फुरत असल्यामुळे घेणे देणे किंवा जाणे येणे इत्यादी इंद्रियांचे चलनवलन आत्मारामच करीत असतो असा त्यांना अनुभव येतो. अशा रीतीने इंद्रिये कष्ट करू लागली असता त्या कष्टांमध्येही आत्मसुख प्रकट होते. जेणेकरून इंद्रियांना उत्तम प्रकारची विश्रांती मिळते. याप्रमाणे हरिभक्तांच्या वाट्यास स्वानंदाची पेठच पिकून राहते. इंद्रियांना ज्याच्यामुळे कष्ट घडतात त्यामुळेच त्या इंद्रियांना सुख होते. ही भगवत जनामधील निजयुक्ती आहे. याप्रमाणे हरिभक्त हरीच्या स्मरणाने नित्य मुक्ती भोगत असतात. जन्म आणि मरण ही देहाच्याच कपाळी लागली आहेत, पण भक्त हे देहात असून पूर्ण विदेही असतात. कारण हरिचरणाचे ध्यान करता करता ते हरिरूप होऊन जातात. यामुळे भगवत भक्तांना देहाची अहंता कधीच उत्पन्न होत नाही. हे राजाधिराजा, त्या भक्तांच्या पूर्णतेचे वर्णन सांगतो ऐक. देह हा वाघाने धरला तरी भक्त असतो. तो मनात मुळीच डगमगत नाही. वांझेच्या मुलाला सुळी दिल्याप्रमाणेच देहाचे मरण आहे असे तो समजतो. पालखीमध्ये आपली छाया बसावी असे कधीच कोणाच्या मनात येत नाही. त्याचप्रमाणे देहाला मोठी पदवी म्हणजे मानमान्यता प्राप्त व्हावी असा लोभ भक्तांना स्वभावगत्याच उत्पन्न होत नाही. किंवा देहाला हव्या तितक्या व्युत्पत्ती प्राप्त झाल्या तरी भक्तांच्या मनात त्याविषयी कधी खेदही उत्पन्न होत नाही. आकाशावर तरवारीचा घाव केला
तर ते जसे कधी काकुळतीला येत नाही त्यातलाच तो प्रकार होय. देह हा आईच्या पोटी जन्मास आला, त्यायोगे मी जन्मास आलो असे भक्त म्हणत नाही. डबक्यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडले तर मी डबके झालो असे काही सूर्य म्हणत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सूर्य प्रकाशतो. त्या प्रकाशाने ढगांमध्ये गंधर्व नगराचा भास होतो. त्याप्रमाणे अदृश्य आहे तेच देहाचा सांभाळ करते. तेथे मी करतो असे त्याच्या मनात उठत नाही. भक्तांच्या देहाला मरण प्राप्त झाले तरी त्याला हेतुरहित हरीचे स्मरण असते. यामुळे देह पडला तरी आपण न मरता तो पूर्णत्वाच्या योगे पूर्णत्वानेच उरतो. डबके सारे आटून गेले तरी सूर्य काही मी नाहीसा झालो असे समजत नाही. तद्वत देह गेला तरी भक्त हरिस्मरणाच्या योगे सद्रूपाने विश्वांत साठलेला असतो. दोरावर भासणाऱ्या सर्पाला काय आधी मारून मग दोराला दोर करावा लागतो? नाही. आपल्या मूळ स्वरूपाने न पालटताच सारा दोर दोराच्या रूपानेच अखंड असतो. त्याप्रमाणे हरिभक्ताला देहाचा अभाव असतो. मग काळ घाव घालणार तरी कोणावर? आता आम्ही ते आम्हीच म्हणजे ब्रह्मरूप आहोत आणि त्या ब्रह्मत्वामुळे आमचा आम्हीपणा व्यर्थ झाला. ह्याप्रमाणे संसारातील जे देहधर्म आहेत ते व कर्माकर्म ही ज्याला शिवतसुद्धा नाहीत, मोहाने ज्याला भवभ्रम कधीच होत नाही, तोच मुख्यत्वे करून भक्तोत्मन होय. राजा, तुला आणखी एक खूण सांगतो. ज्याच्या कामातसुद्धा नारायण होतो तो भक्तलक्षण ऐक. अंतःकरणामध्ये आत्मरामाचे चिंतन करता करता हृदयातील काम आत्माराम होतो. आता देवाधिदेव पुरुषोत्तम संतुष्ट होऊन सर्व कर्मात प्रकट होतो. तेव्हा हृदयात ज्या ज्या वासना असतात त्या त्या सर्व हरिसुखाला चिटकतात. अशा रीतीने साऱ्या वासनाच हरिरूपाशी जडल्या आहेत. म्हणजे त्याला हरी हाच दृढ आश्रय होऊन राहतो. त्यावेळी भक्ताचा जो जो काम असतो तो तो आत्मारामच होतो. त्याच्या वासनेला निजसंभ्रम स्वतः पुरुषोत्तमच होतो. जगामध्ये हरीची भक्ती उत्तमातील उत्तम आहे. ती भक्ताला कामानेच निष्काम करते. एकामागून एक उद्भवणाऱ्या वासनांचा अनुक्रम निहाळू लागले म्हणजे निर्वासनारूप ब्रह्म आपोआप प्रकाशित होतो. एक वृत्ती नाहीशी झाली व दुसरी जोपर्यंत उठली नाही तोपर्यंत म्हणजे त्या संधिकालामध्ये निर्विकल्प चैतन्य स्पष्ट भासू लागते. घासाघासाला रामाचे स्मरण केले असता ते अन्नच पूर्ण ब्रह्म होते. हे जनक राजा, या रीतीनेच भक्त हा विषयामध्ये मुक्तस्थिती अनुभवतो. असा जो निष्ठ असतो तोच भगवंतामध्ये श्रेष्ठ होय. त्यालाच मुखत्वाचा मान देणे योग्य आहे. तो आपल्या उत्तम तत्वानेच श्रेष्ठ आहे असे समज. राजा, उत्तम भक्त कसे वर्तत असतात ती त्याची वर्तनस्थिती तुला 3 श्लोकांनी सांगितली. यानंतर उत्तम भक्त हे कोणत्या गुणांमुळे भगवंताला प्रिय होत असतात ते लक्षण सांगण्यासाठी अत्यंत उल्हासाने हरी बोलू लागला. सामान्य लोकांना देहात्मभाव असतो. त्याने गुरुकृपा संपादन करून भजन केले असता त्याच्या अभिमानाचे स्वरूप मी स्वतः नारायण स्वरूप आहे या भावनेमध्ये पालटते. मी देह ही भावना समूळ मिथ्या आहे. वस्तुतः मी नारायण हेच खरे आहे. अशा भावनेचा अभ्यास दृढ झाला असता त्या भावनेमध्येच अभिमान विरून जातो. देहाभिमान हरिचरणाच्या ठायी लीन झाला म्हणजे भक्त निरभिमान होतो. तेच निरहंतेचे लक्षण हरी पूर्णपणे सांगत आहे. निरहंकाराची लक्षणे अशी की तो जन्मून मी जन्मलो असे म्हणत नाही. सोन्याचे कुत्रे केले तरी सोने कुत्र्याच्या आकारामध्ये असतानाही कुत्रे होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जन्मादिकांचा अहंभाव उत्तम भक्ताला असत नाही. तो कर्मक्रियेचा नित्यक्रम चालवितो पण त्याचा कर्ता मी असे मात्र म्हणत नाही. मी ज्याप्रमाणे आकाशामध्ये असूनही पृथ्वीवरील सूर्यकांतापासून अग्नी उत्पन्न करतो त्याचप्रमाणे उत्तम भक्त सर्व कर्मे करूनही आत्मदृष्टीने अकर्ता असतो. सूर्यामुळे सूर्यकांतापासून अग्नी उत्पन्न होतो. त्या अग्नीने मग यज्ञ होवोत की दवाग्नी भडको त्याने सूर्याचे अंग काही भाजू शकत नाही. त्याचप्रमाणे हाही सर्व करून शुद्ध अकर्ता असतो. न हलणारे म्हणजे जड अचेतन असे लोखंड लोहचुंबकामुळे
हलू लागते व लोखंडाच्या त्या हालचालीपासून लोहचुंबकाला कसलीच बाधा होत नाही, तो क्रियावान होत नाही. त्याचप्रमाणे हाही सर्व कर्मे करून निराभिमानपणाच्या जोरावर अकर्ता असतो. देहाची कर्मे प्रारब्धाने होत असतात. त्यांचा कर्ता मी म्हटले की ती बाधत होतात, परंतु भजनाच्या योगे परमात्मप्रीतीमुळे सर्व कर्मामध्ये भक्त निरहंकारच असतो. या प्रकारे देहाची कर्मे चालली असता पूर्ण प्रतीतीमुळे म्हणजे पूर्णत्वाच्या अनुभवामुळे भक्त अकर्ताच असतो. तो स्वाभाविक निरहंकृतीमुळे कर्माचा भार मध्यावर घेतच नाही. आपला जन्म उत्तम वर्णात झालेला असला तरी मी ब्राह्मण असे तो म्हणत नाही. कुंकुमामध्ये ठेवलेला स्फटिक लाल वर्णाचा दिसतो, पण तो स्फटिक मी लाल आहे असे कधी म्हणत नाही. ज्याला देहाचा अभिमान नसतो तो देहाचा वर्ण घेऊन बसत नाही. त्याचप्रमाणे ज्ञानसंपन्न भक्ती आश्रमाचाही कधी अभिमान बाळगत नाही. तो देहाने संन्यासाश्रमी झाला तरी मी परहंस म्हणजे संन्यासी असे तो म्हणत नाही. नाटकात नटाच्या अंगावरती राजविलासी पोशाख चढवला तरी तो नट मी राजा झालो असे मानत नाही. त्याचप्रमाणे भक्ती आश्रमादी अवस्थेचा अभिमान धरत नाही. तसेच उत्तम भक्त जातीचाही भार माथ्यावर घेत नाही. उंच नीच अशा पुष्कळ जाती आहेत, परंतु त्यातली अमकी एक जात माझी असे म्हणत नाही. ज्याप्रमाणे गंगेच्या तीरी अनेक गाव असतात, पण त्यातला अमुक एक गाव माझा असे गंगा म्हणत नाही. त्याचप्रमाणे पूर्ण भक्त असतात ते जन्म, कर्म, वर्णाश्रम व जाती यांचा अभिमान बाळगत नाही. ते स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण अशा चारी देहांचा अभिमान स्वप्नातही धरत नाही. तर मग भक्त असतात ते वर्णाश्रम, जाती सर्वच टाकून देतात की काय? तर तसे नव्हे. ते त्यात असून त्यांचा अहंकार त्यांना असत नाही. अशी त्याची उत्पत्ती तुला सांगितली. जीव जेव्हा जन्मास येतो तेव्हा त्याच्याबरोबर काही वर्णाश्रम, जात वगैरे येत नाही. पण जन्माभिमानाने कुल, गोत, जात ही माझी असे तो आपल्या माथी घेतो. अशा नसत्या अभिमानाने ब्रह्मदेवादिकसुद्धा गुंतून पडतात. वर्णाश्रम, वर्ण व जाती वाढवून मोठमोठे विद्वानसुद्धा आपापल्या अभिमानामध्ये गुंतून राहतात. अहंतेची अशी मोठी दुर्धर गती आहे. ब्रह्मादिकांची सुद्धा त्यातून सुटका होत नाही. कल्पांतीसुद्धा त्यांना ती सुटत नाही. मोठे ज्ञानसंपन्न असतात ते सुद्धा स्वाभिमानाने फसले जातात. इकडे भक्तांच्या भाविक स्थितीमध्ये भगवतमुळे अभिमान नाहीसा होऊन जातो. हे राजा, ती भक्तांची नरभिमान स्थिती तुला दाखवून दिली. ज्याचा देहाभिमान समूळ झडून जातो तोच देहधारी देवाला प्रिय होतो. असे भक्तच देवाचे अत्यंत लाडके होतात. हे लक्षात ठेव. ते जे जे कौतुकाने मागतात ते सर्व देवच स्वतः होतो. त्यांच्या परम संतोषाने देवही सुखी, संतुष्ट व पुष्ट होतो. भक्त जिकडे तिकडे जातो तिकडे देव स्वतःच उभा राहतो. भक्त ज्याची इच्छा करतो अथवा जे जे पदार्थ पाहतो ते पदार्थ देवच होतो. त्याला कदाचित कोणतीही दृष्ट लागेल म्हणून देव त्याच्या मागे पुढे व सर्वांगाच्या सभोवती राहतो. भक्तीमुळे भक्तांचा पांगला होऊन व त्यांच्या भक्तीला भाळून त्यांच्याबरोबर चालत असतो. ज्याप्रमाणे तान्हा बाळाच्या प्रेमासाठी जीवाभावाने आई त्याची सेवा करते, त्याप्रमाणे भक्तांच्या निराभिमानामुळे देवच स्वतः त्याचे सर्व काही करतो. याप्रमाणे आपल्या भक्तांचे देव संरक्षण करीत असताना त्यांच्या मनामध्ये एक धाक उत्पन्न होतो, हा की जर माझ्याशी ऐक पावला तर मग हे प्रेम मी कोणाशी करावे, कृपादृष्टीने कोणाकडे पाहावे, गुजगोष्टी कोणाला सांगाव्या, चारी हातांनी कोणाला मिठी मारावी, अशी त्याची प्रेमाची आवड मोठी विलक्षण नसते. अशा काकुळतेने त्याला श्री अनंत ऐक्यभावाने आपला भक्त करून ठेवतो. मग देव आणि भक्त यामध्ये देवच स्वानंदाने नांदत असतो. अशा प्रकारे तो अनन्य प्रीतीने आपणच आपली भक्ती करीत असतो. हेच वेदांतामध्ये निरूपण केले आहे आणि ह्याचेच नाव अद्वैत भक्ती. अशा भक्ताला चारही भुजांनी बाहेरून देत असता देवाला तृप्ती म्हणून होत नाही.
मग तो त्याच्या आत शिरून परमार्थामध्ये आलिंगन देतो. याप्रमाणे आलिंगनाचे निमित्त करून भक्ताला आपल्यामध्ये आकर्षण करून घेतो व मग त्याच्या अंतर्बाह्य आपणच अत्यंत प्रेमाने भरून राहतो. देवाच्या आवडीने स्वरूप मोठ्या नवलाचे आहे. भक्ताला काळाचा घाव लागू नये म्हणून देवाधिदेव आपल्या भक्तांचा देहसुद्धा आपणच होतो. असा जो देवाचा अत्यंत आवडता झाला असेल तोच भागवतांमध्ये उत्तमोत्तम होय. अशा प्रकारे भागवत धर्म पुरुषोत्तमाला वश करून घेतो. अशा उत्तम भक्ताला भेदाची वार्ताही उरत नाही. हे राजा, तीच भक्ताची अभेदभावाची कथा तुला सांगतो ऐक. अद्वैत भजनाच्या योगाने मी आणि माझे किंवा तू आणि तुझे ज्यामध्ये शिल्लक उरत नाही तोच उत्तम भक्त मानला जातो. अशा रीतीने ज्याच्या चित्तामध्ये भेद मुळीच उरत नाही, तेथे माझे तुझे हे काहीच राहत नाही, ते तिथल्या तिथेच नाहीसे होऊन जाते. ज्याप्रमाणे अग्नीला जे जे येऊन टेकते ते ते अग्नीच होऊन जाते, त्याप्रमाणे अभेदरूप झालेला भक्त जे जे पाहतो ते स्वाभाविक रीतीने आत्मस्वरूपच होऊन जाते. आपले द्रव्य दुसऱ्यापाशी देताना त्याच्या चित्ताला शंका येत नाही. परकेपणाची वार्तासुद्धा त्याला दिसत नाही व कोणी विकल्प घातला तरी त्याच्या मनात तो उरत नाही. डाव्या हातातील पदार्थ आपणच उजव्या हातात दिला तर त्यामध्ये दुसरा कोण आणि घेणारा कोण? त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी त्याची एकात्मताच होऊन जाते. आपणसुद्धा साऱ्या देहांमध्ये भक्तांना भगवंताशिवाय दुसरे काहीच दिसत नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी शांती ही निशंकपणाने नांदत असते. अशा आपल्या समदृष्टीरूप शांतीमध्ये भगवत भक्त क्रीडा करीत असतात, म्हणूनच त्यांना खरोखर उत्तमत्वाची प्राप्ती होते. हे राजा, आता हरिभक्तांची निरपेक्षता सांगतो ऐक. उत्तम भक्तांची कथा सांगताना हरीच्या मनाला अत्यंत उल्हास प्राप्त झाला होता. निरपेक्ष असतो तोच मुख्य भक्त होय. निरपेक्षच खरा विरक्त व निरपेक्षच नित्यमुक्त होय, कारण भगवंत हा खरोखर निरपेक्षच आहे. आपला खरा स्वार्थ साधण्याच्या अवस्थेमध्ये सप्रेम भक्ती करीत असता अत्यंत प्रीतीने व निजनिष्ठेने भक्त आपली सारी वृत्ती हरीच्या चरणावरच ठेवीत असतो. तेव्हा त्रैलोक्याच्या संपत्ती हात जोडून प्रार्थना करीत त्याला वरण्यासाठी आल्या तरीही तो आपली चित्तवृत्ती एक अर्धा क्षणसुद्धा हरिचरणाकडून काढण्यास तयार नसतो. इतका तो परमार्थाला लंपट असतो. त्याने एक अर्धा क्षण चित्तवृत्ती तेथून काढली व त्रैलोक्याची संपत्ती त्याच्या हातास चढेल, तर मग इतका स्वार्थ त्याग करण्यास हरिभक्ताला लाभ कोणता असे म्हणाल तर सांगतो. हरिचरणांच्या ठिकाणी रत असता जो साक्षात्कार होतो त्याच्या क्षणार्धाचा जो लाभ त्याच्या पुढे हे त्रैलोक्याचे वैभव किंवा संपत्ती भक्तांना तृणप्राय वाटते. सर्व जग उत्पन्न करणारा ब्रह्मदेव पितामह त्रैलोक्याचे ऐश्वर्य वस्तुतः त्याच्या अंगणामध्ये लोळत असते. त्रैलोक्याच्या वैभवाहून ब्रह्मदेवाची पदवी फार मोठी आहे. असा तो ब्रह्मदेवही आपल्या सुखस्वार्थासाठी हरीचे चरण धुंडीत असतो. ब्रह्मलोकाची वैभव संपत्ती झुगारून देऊन ब्रह्मदेवही एकांतात बसून रात्रंदिवस हरीच्या चरणांचे ध्यान करीत असतो, तरीही त्याला सहसा प्राप्ती होत नाही. ब्रह्मदेवाला हरिचरण प्राप्त न झाल्यामुळेच तो अभिमानी झाला आणि त्या अभिमानामुळेच त्याने गोकुळातील गोपाळ व वासरे चोरून नेली हे लक्षात घे. त्यावेळी आपण कष्ट न करता व आपले कृष्णपणही मोडू न देता पूर्णत्वे करून आपल्या लीलेने सारे गोपाळ व त्यांची वत्से आपणच होऊन राहिला. ही हरीची अद्भुत लीला पाहून ब्रह्मदेव वेडा होऊन गेला आणि त्यावेळी आपल्या ब्रह्मपदाचा अभिमान सोडून घेऊन अनन्यभावाने हरीच्या चरणी शरण आला. ब्रह्मदेवही ज्याच्या चरणी लागतो असा कैलासाधिपती श्री शंकर, पण तोही आपले कैलासाचे राज्य सोडून देऊन स्मशानामध्ये बसून हरिचरणाचे ध्यान करीत असतो. कमरेमध्ये कौपीन घालून सर्वांगाला भस्म चर्चून मस्तकावरती जटा धारण करून हरिचरणाचे तीर्थ शिरावर घेऊन शंकर आपल्या हृदयामध्ये निरंतर हरिचरणाचे चिंतन करतो. याप्रमाणे ब्रह्मदेव आणि शंकर यांनाही हरिचरणाचा ठाव लागत नाही. तेथो तो त्रैलोक्याचे वैभव थोर मानतो. तो पामर अत्यंत हतभागी समजला पाहिजे. हरिचरणाच्या क्षणार्ध प्राप्तीमुळे भक्त लोक त्रैलोक्याची राज्यसंपत्ती ओवाळून टाकतात हे लक्षात ठेव.
हरिचरण सारामृताची गोडी एक क्षणार्धातही मिळेल तर त्या लाभावरून निजभक्ती त्रैलोक्य वैभवाच्या राशीच्या राशी मनापासून ओवाळून टाकेल. तात्पर्य, या लोकी हरिचरणाकडून दुसरे सारामृत कसलेच नाही. याकरता तनमन धनाचे ते चराणविंदलाच निश्चयपणे जडून राहतात. हे राजा, डोळ्याची पापणी लवेपर्यंत किंवा चुटकी वाजेपर्यंत सुद्धा हरीचे चरण जे सोडत नाही तेच वैष्णवांमध्ये अग्रगण्य व उत्तम भक्त होय, हे लक्षात ठेव. जे त्रैलोक्य वैभवाचे सुख भोगतात त्यांनाही अनुताप होत असतो. त्यांच्या तापाची निवृत्ती होण्याला हरिचरण प्राप्ती हेच काय ते एक साधन आहे. कसे ते सांगतो. हरिचरणाचा पराक्रम फार मोठा आहे. त्या श्रीहरी ती विक्रमाने आपल्या पदाने त्रैलोक्य आकलन करून सोडले. तो चरणवृक्ष आपल्या अद्भुत पराक्रमाने ब्रह्मांड भेदूनही पलीकडे गेला. त्या पादवृक्षाच्या 10 शाखा म्हणजे त्याच्या दोन्ही पावलांची 10 बोटे होत. शाखांच्या अग्रभागावर फळे शोभतात. त्याचप्रमाणे डोळ्यांच्या अग्रभागी नखमणी चंद्रिका शोभते. त्या नखरूप चंद्रिकेचे चंद्रकांतमणी चरणरूप चंद्रामृताच्या योगाने नित्य स्रवत असतात आणि ते अमृत भक्तरूपी चकोर सेवन करून सर्व काळ स्वानंदाने तृप्त असतात. सूर्याची प्रखर दीप्ती जशी चंद्रबिंबामध्ये कधीच शिरत नाही त्याप्रमाणे त्यांना कामाधिक त्रिविध तापाची बाधा त्यानंतर कधीच होऊ शकत नाही. जे हरिचरण रूप चंद्राचे चकोर असतात त्यांच्यासमोर स्वप्नातसुद्धा संसार ताप येत नाही. याप्रमाणे चरणाचा अपार महिमा हरिनामक मुनी मोठ्या आनंदाने वर्णन करू लागतात. हे जनक राजा, देहे वै स हरे प्रिया या श्लोकाने भक्तांची लक्षणे व भक्तांची क्रिया निश्चितपणे दाखवून दिली. तशीच न यस्य स्वः परयती या श्लोकाने त्यांची धर्मस्थिती यथातथ्य रीतीने तुला सांगितली. या दृश्य म्हणजे ते कसे असतात, कसे वागतात या तुझ्या प्रश्नाचे उत्तर दिले. भगवज्जनाने आणि आत्मज्ञानंदाने त्यांची तृप्ती होते आणि असे ते हरिभक्त त्रिविध तापांची निवृत्ती करून शांत राहतात, हे सर्व सांगितले. आता त्यांच्या बोलण्याची पद्धती आणि निरंतर चाललेली लामाची गर्जना कशी असते हेही संक्षेपाने शेवटी हरिऋषी सांगत आहे. प्रेमळ भक्तांचे जे निस्सीम प्रेम तीच सर्व लक्षणातील मुख्य स्थिती होय. श्रीपतीला सुद्धा तिचे उल्लंघन करता येत नाही. त्याचेही वर्णन आता पुढील उपसंहारात्मक श्लोकामध्ये हरी सांगत आहे. तोंडाला चुकून जरी हरीचे नाम आले तरीसुद्धा ते सर्व पातकांचा नाश करते. असे ते हरीचे नाम भक्तजन निरंतर गर्जत असतात. याप्रमाणे ज्याच्या जिभेवर नाम निरंतर नाचत असते ते स्वानंदाने हरिनामाचा गजर करीत असतात. ते संसारामध्ये अत्यंत धन्य होतात. पूर्ण प्रेमाने व सद्भावाने नित्य नामस्मरण केले असता वृत्ती आपोआप पालटून जातात. तेही लक्षण सांगतो, ऐक. नामाबरोबर हृदयामध्ये हरी शिरतो. त्या धाकाने अंतरात पूर्णपणे हृदयशुद्धी होऊ लागते. तेव्हा वासना प्रपंचाला सोडून जनार्दनालाच चिटकते व अहंकार अहमपणाला सोडून सोहम या भावनेमध्ये शिरतो. चित्त हे चित्ताला विसरून भगवंताला जडून राहते. मनाचे मनपणही मोडून ते संकल्प विकल्प करावयालाच विसरते. बुद्धी ही कृतनिश्चयाने समाधीरूपच होऊन राहते. अशा हृदयाची शुद्धी झालेली पाहिजे, म्हणजे तेथून खरोखरच हरी बाहेर निघत नाही. हरिनाम प्रेम प्रीतीने हरी जो हृदयामध्ये शिरला तो भक्त प्रीतीमुळे बाहेर निघावयाचेच विसरून जातो. भक्ताने प्रणयप्रेमाची दोरी करून तिने त्याचे चरण धरून हृदयामध्ये घट्ट बांधून ठेवले असता तेथून तो कसा निघणार? परंतु भगवान हा अत्यंत बलशाली असून तो बलिष्ठ दैत्यांचाही संहार करतो. असा तो महाबलिष्ठ हरी हृदय कमलामध्ये कोंडला ही गोष्ट समूळ मिथ्या असे कोणी म्हणतील तर पहा. हे वाळलेले लाकूडसुद्धा कोरून टाकतो. तो भ्रमर कोवळ्या कमलामध्ये प्रेमामुळे गुंतून राहतो. त्यातील केसरालाही तो कचुंबू देत नाही. त्याप्रमाणे भक्तांच्या प्रेम अतिशयामुळे हृदयामध्ये श्रीहरी कोंडला जातो. तेथे त्याचे सर्व सामर्थ्य व पराक्रम कुंठित होतात. कारण भावार्थापुढे बळ राहत नाही. मूल बापाच्या पदराला पीळ घालते, त्यामुळे बाप जाताना थांबतो. म्हणून जो
काय त्याच्यापेक्षा बळाने कमी झाला नाही. तो प्रेमाने भुलून गेलेला त्याच्याने हलवत नाही इतकेच. त्याप्रमाणे लढीवाळ निजभक्तांचे प्रेम अत्यंत गोड असते. म्हणून तेथून निघावयाची गोष्ट विसरून श्रीहरी त्याच्या हृदयामध्ये आनंद मानून राहतो. असे ज्याचे अंतःकरण असते त्याला श्रीहरी आपण होऊन कधी सोडित नाही. तसेही तोही पूर्ण प्रेमामुळे हरीचे चरण सोडत नाही. हरीच्या ठिकाणी ज्याची जशी प्रीती असते तशी हरीचीही प्रीती त्या भक्तांच्या ठिकाणी असते. हरीपाशी जे निरंतर अनन्य असतात त्यांच्यापाशी श्रीहरीही निरंतर अनन्य असतो. याप्रमाणे जे श्रीहरीच्या चरणी अनन्य भक्ती धरून राहतात तेच भक्तांमध्ये मुख्य होत. हे राजा, वैष्णवांमध्ये तेच अग्रगण्य व भागवतामध्ये उत्तम भागवत ते हेच, हे लक्षात ठेव. याप्रमाणे चारही मुक्तींना गौणपणा आणून जगामध्ये श्रेष्ठ भगवद्भक्तीचा जो आश्रय करतो त्या उत्तम भक्ताची स्थिती संक्षेपाने तुला सांगितली. भक्तीचे पूर्ण निरूपण करताना वेदसुद्धा मौनावतात. सहस्रमुखी शेषाची जीवासुद्धा भक्तीचा महिमा वर्णन करताना थकून जाते. हे राजा, तुला मी एवढा वेळ जी कथा सांगितली ती त्या भक्तीतील एक अंश मात्र आहे असे समज. यावरून तिची परिपूर्णता तुझ्या सहज लक्षात येईल. हरी ऋषीसारखा रसाळ वक्ता उत्तम भक्तांची कथा सांगत असता भक्तभावार्थता ऐकून सर्व लोक अगदी तटस्थ झाले. राजाची गोष्ट तर काय सांगावी, त्याच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले आणि त्या प्रत्येक रोमाच्या मुळाशी घाम फुटला. श्रवण सुखाला लुप्त होऊन तो आत्मनंदाने लोळू लागला. मनामध्ये अत्यंत संतोष पाहून राजा म्हणाला, मुनिवर्य, आपण फार चांगले केले. आपण निरूपण ऐकून फारच समाधान झाले. पण तेवढ्याने श्रवणांची तृप्ती मात्र होत नाही. हरिमुनींचे भाषण ऐकून राजा मनात म्हणाला, हे सारेच मुनी आत्मानुभव ज्ञानाने परिपूर्ण आहे. तितकेच नव्हे तर ते सारे उत्तम वक्तेही आहेत. याकरता यांना निरनिराळे प्रश्न करून साऱ्यांचे भाषण श्रवण करूया. अशा पूर्ण श्रद्धेने तो राजापुढे अनुश्रम प्रश्न करणार आहे. राजाला कथेची अत्यंत आवड असल्यामुळे तो पुढे फार उत्तम प्रश्न विचारील. ते ऐकताच इच्छा तृप्त होऊन श्रोत्यांना मोठा संतोष होईल. त्या प्रश्नातील गूढ ज्ञान मीही सर्वांस ऐकवीन. संपूर्ण अर्थाने व यथातथ्य रीतीने श्री जनार्दनच माझ्या मुखाने बोलणार आहे. मुरलीमधून अनेक प्रकारचे ध्वनी निघतात, पण ते कौशल्य त्या वाजविणाऱ्याचे असते. त्याप्रमाणे जनार्दनाच्या कृपेने एका हा कवी व ग्रंथकर्ता म्हणून पुढे येत आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु. 2रा अध्याय समाप्त.